नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम चमचमीत आणि झणझणीत रगडा भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे रगडा भाजी बनवण्यासाठी अजिबात चॉपिंग, कटिंग किंवा वाटण-घाटण न करता आपण कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये हे तोंडाची चव वाढवणारी आणि एकदम झणझणीत आणि चमचमीत हे रगडा भाजी बनवणार आहोत. अशी ही चमचमीत रस्सेदार भाजी केलं की आपल्याला वेगळं वरण, भाजी किंवा आमटी करायची गरज लागत नाही. अशी ही एकच भाजी केलं की चपातीसोबत, भातासोबत किंवा गरम-गरम पुरीसोबत चवीला एकच नंबर लागते. तर ही भाजी एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये केलेली आहे. अशी जर तुम्ही एकदा भाजी केलात तर तुम्ही खूप आवडीने ही भाजी खाल, तुम्हाला गॅरंटीने सांगते. तर रेसिपी भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण एकदम वेगळ्या पद्धतीमध्ये आणि एकदम झटपट होणारी ही भाजी आहे. तर कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये ही भाजी बनवून तयार होते. तर इथे आपण रगडा भाजी बनवण्यासाठी 2 वाट्या हिरवे वाटाणे घेतलेले आहेत आणि ते वाटाणे स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे आणि रात्रभर हे वाटाणे भिजू घालून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी पांढरा अर्धा वाटाणा आणि अर्धा हिरवा वाटाणा जर भिजू घालायचा असेल, ते पण दोन्ही मिळून तुम्ही हे वाटाणे भिजू घालून घेऊ शकता. त्याची पण भाजी सेमच लागते आणि पद्धत करण्याची सेमच आहे. तर ही भाजी आपण कुकरलाच बनवणार आहोत. त्यासाठी इथे कुकर घेतलेला आहे आणि आपण हे रात्रभर भिजून घेतलेला वाटाणा आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे. या वाटाण्यासोबतच आपल्याला काही खडे मसाले आणि त्यासोबत भाज्या घालून घेणार आहोत. तर खडे मसाल्यामध्ये इथे 1 ते 1.5 इंच इथे दालचिनी घेतलेला आहे आणि ती दालचिनी आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे 3 ते 4 काळी मिरी घेतलेली आहेत आणि 2 ते 3 इथे लवंग घेतलेले आहेत आणि 2 ते 3 इथे तमालपत्राचे छोटे-छोटे पानं घेतलेले आहेत आणि एक चक्रीफूल घेतलेलं आहे. हे सगळे खडे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे एखादा खडा मसाला नसेल, तर तुम्ही या ठिकाणी ते खडा मसाला स्किप करून घेऊ शकता. आता भाज्या बघूयात. तर इथे 2 ते 3 बटाटे घेतले आहेत. तर त्यावरची सालं काढून छान चिरून घेतलेले आहे आणि 2 टोमॅटो छान बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे. लसणीच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि ते रफली मोठ्या साईजमध्ये कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. तर हे भाजी करत असताना जास्त फापड पसारा किंवा जास्त भांडे भरवायची गरज लागत नाही. फक्त या कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्यामध्ये ही भाजी बनून तयार होते. तर हे चिरून घेतलेल्या सगळ्याच भाज्या आपल्याला या कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो, बटाटे आणि कांदे आणि एक 4 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्याचसोबत आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. त्याचसोबत इथे अर्धा चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा इथे कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला जर तुम्हाला घालायचा नसेल या ठिकाणी तर तुम्ही गरम मसाला घालून घेतलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाज्या शिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 तांब्या या भाज्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि याचं झाकण लावून आपल्याला हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि या कुकरच्या एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गॅस मोठाच करायचा आहे आणि आपल्याला हे कुकर छान 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्यामुळे आपल्या सगळ्याच भाज्या छान मऊसूत शिजल्या जातात. तर इथे या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर बघू शकता आपल्या इथे भाज्या छान मऊसूत शिजल्या गेलेल्या आहेत. तर हा कुकर आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि या भाज्यामधलं आपल्याला थोडंसं पाणी जास्त झालेलं आहे म्हणून आपल्याला यामधलं पाणी काढायचं आहे. पाणी काढून आपल्याला या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही या ठिकाणी पाण्यासकट हे भाज्या स्मॅश केलात, तर एकदम व्यवस्थित भाज्या स्मॅश होत नाहीत. म्हणून आपल्याला यामधलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला ह्या भाज्या छान पळीने स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तर या भाज्यामधल्या आपल्याला वाटाणा अजिबात स्मॅश करून घ्यायचा नाही. वाटाणा तसाच ठेवायचा आहे आणि बाकीच्या सगळ्याच भाज्या आपल्याला अशा पद्धतीने पळीने स्मॅश करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपण हे सर्वच भाज्या छान स्मॅश करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता आपण हे भाज्या जे शिजवून घेतलं होतं,
सगळ्याच भाज्या छान लोण्यासारख्या मऊसूत छान शिजल्या गेलेल्या आहेत. आता या भाज्यामध्ये जे आपण भाज्यामधलं पाणी काढून ठेवलं होतं, ते सर्वच पाणी आपल्याला या भाज्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर तुम्ही माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा. जर चॅनल नवीन असाल, तर सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर इथे आपण सगळ्याच भाज्या छान स्मॅश करून मिक्स करून घेतलेल्या आहे. तर लगेचच आपण भाजीला फोडणी टाकूया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर ही भाजी करत असताना आपल्याला थोडं तेल जास्तीच घालायचं आहे, म्हणजे भाजी चवीला छान लागते. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडली की आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये जाडसर वाटून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा इथे जाडसर वाटून घेतलेला आलं घालून घ्यायचं आहे. तर हे आलं आणि लसूण आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर फार जास्त डार्क करायचं नाही. थोडासा बदामी कलर आल्यानंतर आपल्याला यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि या तेलामध्ये थोडंसं परतवून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये थोडं या भाजीला कलर येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. आणि त्याचसोबत इथे एक 2 ते 3 चमचे कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि कस्तुरी मेथी अशा पद्धतीने दोन्ही हातावरती घेऊन छान क्रश करून यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान 1 मिनिटभरासाठीच आपल्याला याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. हे मसाले करपू नयेत म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपण जे वाटाण्याचं मिश्रण किंवा या भाजीचं मिश्रण आहे, ते मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. तर बघू शकता आपण काश्मीरी लाल मिरची घातल्यामुळे आपल्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर ह्या भाज्या घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हलकीशी या भाजीला छान उकळी आणायचं आहे. कारण आपण यामधल्या सगळ्याच भाज्या पहिलं शिजवून घेतलेल्या आहेत म्हणून आपल्याला फार जास्त आपल्याला याला शिजवत बसायची गरज लागत नाही. तर या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि आपली या भाजीला छान दाटसरपणा पण आलेला आहे. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपली या भाजीला छान उकळी यायला लागलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी छान ढवळून घ्यायचं आहे. तर इथे आपली छान भाजी शिजली गेलेली आहे आणि छान आपल्या या भाजीला दणदणीत एक उकळी आलेली आहे. तर सगळे शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर छान आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशी जर तुम्ही भाजी जर केला तर भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा गरम-गरम पुरीसोबत पण ही भाजी तुम्ही खाऊ शकता. कोथिंबीर घालून या भाजीमध्ये छान मिक्स केलेलं आहे. तर आपली इथे मस्त एकदम परफेक्ट आपली इथे भाजी छान शिजली गेलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपली मस्त गरमागरम रगडा भाजी बनवून तयार झालेली आहे. तर हे रगडा भाजी कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्यामध्ये बनवून तयार होते आणि एकदम चवीला भारी लागते. जर घरात भाजीला जर काही नसेल, तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला वाटाणा भिजू घालून अशा पद्धतीने तुम्ही सकाळी मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे रगडा भाजी करून देऊ शकता आणि त्यासोबत पुरी करून देऊ शकता. एकदम चवीला भारी लागते. तर हे गरमागरम रगडा भाजी आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर हे रगडा भाजी बनवत असताना आपल्याला कोणतेही वाटण करायची गरज लागत नाही. एकदम झटपट होणारी ही रगडा भाजी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की रगडा भाजी करून बघा. चवीला एकच नंबर लागते. तर मी पुरीची रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर तुम्ही नक्की जाऊन बघा. तर तुम्हाला आजची रगडा भाजीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.